नमस्कार मुलांनो. अ, आज आपण युनिट 3 म्हणजे अभ्यासणार आहोत आणि आपल्या या क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आपण आता काय करणार आहोत, नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. तर मुलांनो 3 पॉइंट म्हणजे युनिट 3 आहे. त्याच्यातलं आपण स्लीप बेबी स्लीप ही पोएम अभ्यासलेली आहे. आता त्याच्यानंतर आपलं 3.2 जे आहे द वेलकम, हे जे पाठ आहे ते हे का आपण त्याच्यात काय दिलेलं आहे ते आपण बघूया. तर बघा मुलांनो, आता आपण नव्या चॅप्टरला सुरुवात करत आहोत आणि त्याचं नाव काय आहे, द वेलकम. आता सांगा मला, द वेलकम म्हणजे काय? वेलकम म्हणजे काय मुलांनो? स्वागत. आता बघा, आपल्याकडे कोणीही पाहुणे येतात, गेस्ट येतात, त्याचं वेलकम करतो, स्वागत करतो. शाळेत जर आपल्या सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा कुठले इव्हेंट्स असते तेव्हा आपण पाहुण्यांचं स्वागत करतो. तर इथे आपण बघूया, तर द वेलकम इथे कुणाचं स्वागत होणार आहे किंवा होणार नाही आहे, किंवा कोणाला कशा अपेक्षा आहेत स्वागताबद्दल, की त्याला विचारावं की काय करावं, अशी सुंदर जी आहे स्टोरी आपण ती अभ्यासणार आहोत. तर चला आपण काय करूया, द वेलकम या स्टोरीला सुरुवात करूया. बघा, चॅप्टर 2 द वेलकम. तर बघा, ह्याच्यात सर्वात आधी काय दिलेलं आहे मुलांनो, इंट्रोडक्शन दिलेलं आहे. इंट्रोडक्शन म्हणजे काय मुलांनो, प्रस्तावना दिलेली आहे. तर ही बघा, ही जी स्टोरी आहे ही कोणी लिहिलेली आहे, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर वॉज अ ग्रेट रायटर, म्युझिशियन अँड थिंकर. तर ही जी स्टोरी आहे किंवा काय आहे हे, रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. रवींद्रनाथ टागोर तुम्हाला माहितच असेल की त्यांनी, ते एक थिंकर होते, विचारवंत होते, ते रायटर होते. त्यांनी खूप साऱ्या कविता, छान-छान अशा पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि मुलांना त्यांनी आपले जे भारतातले जनगण म्हणजे आपण जे गीत बोलतो ना, जनगण मन, तर ते जनगण मन कोणी लिहिलं आहे? ते रवींद्रनाथ टागोरने लिहिलेलं आहे. जे राष्ट्रगीत आहे ते रवींद्रनाथ टागोरने लिहिले आहे. तसेच बांगला देशातील जे राष्ट्रगीत आहे, ह्या दोन्ही देशातलं जे राष्ट्रगान आहे ते कोणी लिहिलेलं आहे राष्ट्रगीत? रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी शांतिनिकेतन ही शाळा सुद्धा ओपन केलेली होती, की त्यांना वाटायचं की निसर्गाच्या सानिध्यात मुलांनी शिकावं, त्यांना वेगवेगळ्या स्किल्स त्यांनी असं डेव्हलप करावं, असं त्यांना वाटत होतं. तर ही जी स्टोरी अभ्यासणार आहोत, द वेलकम, हे काय एक छोटंसं प्ले आहे. प्ले म्हणजे काय, एक ड्रामा आहे. तो रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेला आहे. तो आज आपण अभ्यासणार आहोत. तर इथे जी स्टोरी आहे ती एका कोलकात्यामधील एका असं यंग मुलाची आहे, की जो नुकताच आपलं काय एम-एचा कोर्स पूर्ण करून कुठे येतो, आपल्या घरी म्हणजे आपल्या गावात परत येतो आणि त्याला अशी अपेक्षा असते, की लोकांनी त्याला ॲप्रिशिएट करावं, त्याला त्याची प्रशंसा करावी, त्याला विचारावं, की "अरे बाबा, तुझं एम-ए पूर्ण झालं का? काय शिकला?" वगैरे, असं त्याला एक्स्पेक्टेशन असते. पण आता त्याचे जे एक्स्पेक्टेशन आहे, की लोकांनी त्याचं स्वागत करावं, त्याचा आदर करावा आणि त्याच्या शिक्षणाविषयी त्याला प्रश्न विचारावेत, अशी त्याची अपेक्षा असते. पण त्या गावातले, त्या विलेजमधले लोकं खरंच त्याच्याशी तसं वागतात का? त्याला खरंच विचारतात का? की त्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, की काय करतात? तर असा इंटरेस्टिंग ड्रामा आहे, जो आपण अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम आता आपण इंट्रोडक्शन बघूया काय दिलेलं आहे. तर बघा, याचे जे रायटर आहेत ते कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर. आणि मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर वॉज अ ग्रेट रायटर. तर हे रवींद्रनाथ टागोर काय आहेत? हे ग्रेट रायटर आहेत. रायटर म्हणजे काय आहेत? ते एक लेखक आहेत, म्युझिशियन आहेत म्हणजे संगीतकार सुद्धा आहेत. म्युझिशियन म्हणजे काय मुलांनो? संगीतकार सुद्धा आहेत. अँड थिंकर म्हणजे एक विचारवंत आहेत. तर बघा, द रवींद्रनाथ टागोर वॉज अ ग्रेट रायटर. खूप मोठे ते लेखक आहेत. त्यांनी कविता लिहिल्या आहेत, नॉवेल्स लिहिलेले आहेत, लेख लिहिलेले आहेत, खूप पुस्तकं लिहिलेली आहेत वेगवेगळ्या विषयांवर. म्युझिशियन म्हणजे ते संगीतकार सुद्धा आहेत आणि थिंकर पण आहेत म्हणजे एक विचारवंत आहेत. ही इज नोन फॉर हिज सॉन्ग्स. तर त्यांना नोन म्हणजे काय मुलांनो? जाणून घेणे. ही इज नोन फॉर हिज सॉन्ग्स. तर त्यांना त्यांच्या गाण्यांविषयी, त्यांनी जे गाणं राष्ट्रगीत लिहिलेलं आहे, जनगण मन, आणि वेगवेगळ्या भाषेत त्यांनी जे आहे बांगलादेशासाठी सुद्धा पण त्यांनी त्यांचं राष्ट्रगीत, आमार बांगलो असं एक एक राष्ट्रगीत आहे, ते पण त्यांनी लिहिलेलं आहे. तर त्यांना लोकं त्याच नावाने ओळखतात. कुठल्या नावाने? ही इज नोन फॉर हिज सॉन्ग्स. त्यांना त्यांच्या गाण्यासाठी ओळखलं जाते. पोएम्स म्हणजे त्यांनी खूप अशा कविता लिहिलेल्या आहेत, त्यांच्यासाठी ओळखलं जाते. नॉवेल्स, नॉवेल म्हणजे काय मुलांनो? कादंबरी. त्यांनी अशा खूप कादंबरी लिहिलेल्या आहेत. आणि शॉर्ट स्टोरी, छोट्या स्टोरी सुद्धा लिहिलेल्या आहेत. आणि प्लेज, प्लेज म्हणजे काय? नाटक म्हणू किंवा ड्रामा.
तर त्यांनी ज्या साहित्याच्या क्षेत्रात म्हणजे लिटरेचरच्या ह्याच्यात तुम्ही बघाल तर ते एक रायटर आहेत आणि त्यांनी सगळ्याच टाईपचं काय केलेलं आहे, रायटिंग वर्क केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे. तर ही इज नोन फॉर हिज सॉन्ग्स. त्यांना त्यांच्या गाण्यासाठी ओळखलं जातं. परत पोएम्स त्यांच्या कवितांसाठी ओळखलं जातं. नॉव्हेल्स म्हणजे त्यांनी छान-छान कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. शॉर्ट स्टोरीज, छोट्या स्टोऱ्या सुद्धा लिहिलेल्या आहेत आणि प्लेज पण लिहिलेले आहेत म्हणजे ड्रामा लिहिलाय. तर बघा प्ले म्हणजे काय, ड्रामा. आता तर द वेलकम हे काय आहे, आपल्या ह्याचं नाव आहे, चॅप्टरचं नाव आहे. द वेलकम म्हणजेच काय, स्वागत. तर हे जे वेलकम आहे, हा जो ड्रामा आहे किंवा हा प्ले रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेला आहे आणि ते खूप मोठं पुस्तक आहे. त्याच्यातलं आपल्याला छोटंसं एक काही सम पार्ट आहे, तो आपल्याला अभ्यासायला आहे. द वेलकम इज अ फनी वन ॲक्ट प्ले. तर काय आहे? द वेलकम इज अ फनी वन ॲक्ट प्ले आहे. तर हा काय आहे? एक वन ॲक्ट प्ले असा ड्रामा आहे. इन विच यंग मॅन वॉन्ट्स टू टेल द पीपल इन हिज विलेज दॅट ही हॅज पास्ड एम-ए. तर बघा या ड्राम्यामधल्या, या प्लेमधला काय आहे? यंग मॅन आहे म्हणजे एक तरुण असा माणूस आहे. वॉन्ट्स टू टेल द पीपल इन हिज विलेज. तर त्याला असं वाटते, की त्याच्या गावातल्या लोकांनी त्याला असं त्यांना टू टेल द पीपल, त्याला गावातल्या लोकांना असं सांगायचं आहे, की ही हॅज पास्ड एम-ए. त्यांनी एम-एचं जे डिग्री आहे किंवा एम-एचे जे शिक्षण आहे, ते आता जस्ट त्यांनी पास केलेलं आहे. म्हणजे तो एम-ए पास झालेला आहे. हे त्याला त्याच्या गावातल्या लोकांना समजावून द्यायचं आहे किंवा त्याला सांगायचं आहे. बट एव्हरीबडी टॉक्स टू हिम अबाउट हिज कॅट. म्हणजे त्याला सांगायचं आहे, की मी एम-ए नुकतंच पास केलेलं आहे आणि मला छान मार्क्स मिळालेले आहेत. तर त्याला ते गावातल्या प्रत्येकाला सांगायचं आहे आणि त्याला असं वाटतं, की लोकांनी क्युरियसपणे, उत्साहाने त्या लोकांनी त्याला विचारलं पाहिजे, की "अरे वाह! किती छान यांनी एम-ए पास केलं. आमच्या गावात तर असं कोणी झालं नव्हतं." त्याचा आदर केला पाहिजे, त्याच्याविषयी विचारलं पाहिजे, असं त्याचं एक्स्पेक्टेशन असते त्या यंग मॅनचं. पण काय होतं, उलटं होतं. बट एव्हरीबडी, पण त्या गावातील जो प्रत्येक जण आहे, जो त्याला भेटतो, टॉक्स टू हिम अबाउट हिज कॅट. पण त्या यंग मॅनकडे काय असते, एक कॅट असते, एक मांजर असते आणि सगळे लोकं त्या माणसाविषयी किंवा त्याच्या शिक्षणाविषयी न विचारता, एम-ए विषयी न विचारता, सगळेजण नुसते त्या कॅटविषयी म्हणजे त्याच्या हातात जी मांजर असते, त्याच्याविषयी बोलत असतात. तर त्याला जे एक्स्पेक्टेशन असते, की त्यांनी एम-ए कंप्लीट केलं, लोकांनी त्याविषयी प्रश्न विचारावं, पण असं न होता त्याला कॅटविषयी प्रश्न विचारले जातात. तर अशी सुंदर अशी स्टोरी बघूया, की त्याला त्याचा काय रिएक्शन असतो, त्या यंग मॅनचा रिएक्शन काय असतो, त्याला कोणते-कोणते लोकं भेटतात, कसे प्रश्न विचारतात आणि तो कसा उत्तरं देतो आणि कशी त्याची चिडचिड होते, ते आपण आता बघणार आहोत. तर आपण इंट्रोडक्शनमध्ये पाहिलं, की ही जी स्टोरी आहे ती रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली आहे. ते एक थोर विचारवंत होते, रायटर होते आणि म्युझिशियन सुद्धा होते. त्यांनी खूप सारे असे प्लेज लिहिले आहेत, सॉन्ग्स लिहिलेले आहेत, पोयम, नॉव्हेल्स आणि खूप रायटिंग वर्क केलेलं आहे आणि त्यांनी शांतिनिकेतन एक निसर्गाच्या सानिध्यात अशी एक संकल्पना आपण स्कूलची, शाळेची त्यांनी अ, म्हणजे त्यांची कल्पना होती, शाळा पण सुरू केली होती त्यांनी आणि बांगलादेशासाठी आणि आपल्या देशासाठी सुद्धा त्यांनी म्हणजे आपल्या देशातील जे राष्ट्रगीत आहे, जन गण मन, ते त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांच्याच नाटकातील द वेलकम हा काय आहे, छोटंसं म्हणजे प्ले आहे, ड्रामा आहे, त्याच्यातलं एक छोटंसं पार्ट्स आपल्याला अभ्यासायला आहे आणि त्याच्यातली जी स्टोरी आहे, एक तरुण व्यक्ती, मुलगा असतो, तो शहरातून एम-एचं शिक्षण परत म्हणजे करून येतो आणि त्याला एक्स्पेक्टेशन असतं, की लोकांनी त्याला ॲप्रिशिएट करावं, विचारावं, त्याचा आदर करावं, पण तसं न होता वेगळंच काही घडतंय. तर चला मग आपण अशा या इंटरेस्टिंग ड्रामाला सुरुवात करूया. रेडी आहात तुम्ही? व्हेरी गुड. तर बघूया आपण आता स्टोरीला सुरुवात करूया. आता आपण मुलांनो एक्सप्लेनेशन बघूया. तर बघा एक्सप्लेनेशन म्हणजेच काय मुलांनो? स्पष्टीकरण. तर बघा स्पष्टीकरण आहे म्हणजे आपण आता ह्या लाईन बाय लाईन याचा अर्थ समजून घेऊया, की इथे हा सीन 1 दिलेला आहे. म्हणजे जे ड्रामा आहे त्याचं हे सीन आहे, ते पहिलं आहे. तर आपल्याला दिसतोय, की जो यंग मॅन होता तो काय आहे? तो हा आहे आणि त्याच्या कॅटविषयी नेहमी विचारत असतात. तर त्याच्या ज्या हातात जी कॅट दिसते, ही दिसते सुंदर अशी. तर ही ती कॅट आहे. तर आता सीन 1 मध्ये काय आहे ते आपण बघूया. की काय होतंय ते. तर बघा विलेज रोड हे काय दिसते विलेज रोड. आपल्याला हा जो सीन दिसतो तर हा विलेजचा आहे म्हणजे गावातला सीन आहे आणि संपूर्ण आपल्याला गावातलं दृश्य दिसतो. विलेज रोड आणि हा गावातला एक रस्त्यावरचा सीन आहे की जो हा जो आहे चतुर्भुज बाबू त्या रस्त्यानी चालताना दिसतो आहे.
अ विलेज रोड चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द विलेज आफ्टर पासिंग हिज MA एक्झामिनेशन्स. तर काय दिलेलं आहे सीनमध्ये, की हा जो चतुर्भुज बाबू आहे, जो यंग मॅन म्हणत होतो आपण, हा बाहेर कोलकात्याला शिकायला गेलेला होता आणि जस्ट त्याची MAची परीक्षा झालेली आहे आणि तो परीक्षा पास होऊन कुठे परतलेला आहे? तो आपल्या गावामध्ये परतलेला आहे आणि हा त्याच्या गावातला रस्ता दिसते आहे. ठीक आहे. विलेज रोड म्हणजे गावातला रस्ता आणि आपल्याला हे सीन दिसते, की तो गावात परतलेला आहे. त्याच्या हातात छान अशी सुंदर अशी कॅट आहे. बघा, विलेज रोड म्हणजे गावातला रस्ता आहे. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द विलेज आफ्टर पासिंग हिज MA एक्झामिनेशन. आता बघा मुलांना, एक्झामिनेशन म्हणजे काय? परीक्षा. पास होणे म्हणजे उत्तीर्ण आणि विलेज म्हणजे गाव. ते चतुर्भुज बाबू आहेत. ते काय परीक्षा पास करून कुठे आलेले आहेत? MAची परीक्षा पास करून ते त्यांच्या गावामध्ये परत आलेले आहेत. गावामध्ये परत आलेले आहेत आणि त्यांना काय वाटतं? होपिंग दॅट एव्हरीवन विल मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम. आणि त्यांना काय वाटतं, की एव्हरीवन म्हणजे गावातील जे सगळे व्यक्ती आहेत, होपिंग दॅट एव्हरीवन म्हणजे त्यांना अशी आशा आहे, की एव्हरीवन, एव्हरीवन म्हणजे गावातील जो प्रत्येक जण आहे, विल मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम. मेक फस म्हणजे त्याच्यावर त्यांनी काय करावं? गर्व करावा. ग्रेट फर्स्ट ओव्हर हिम. म्हणजे गावात तो जो आहे, हे जे चतुर्भुज बाबू आहेत, हे कोलकात्यावरून MAची परीक्षा पास करून आलेली आहेत आणि गावात येताना त्याला असं वाटतं, की गावातल्या प्रत्येकाने त्यांना विचारावं आणि होपिंग दॅट एव्हरीवन आणि त्यांना अशी आशा आहे, की प्रत्येकाने म्हणजे काय करावं? विल मेक अ ग्रेट फर्स्ट ओव्हर हिम म्हणजे त्यांच्यावर गर्व व्यक्त करावा. देअर इज अ प्लम अफगान कॅट विथ हिम. आणि ते येताना चतुर्भुज बाबूच्या हातात जी काय दिसते आपल्याला? कॅट दिसतीये. तर ती इंडियन कॅट आहे का? नाही. तर ती अफगान कॅट आहे. म्हणजे अफगान कॅट आहे. देअर इज अ प्लम. प्लम म्हणजे काय मुलांनो? अशी जाडी. एक अशी जाडी, गुबगुबीत अशी काय आहे? अफगान कॅट त्यांच्या हातात आहे सुंदर अशी. देअर इज अ प्लम अफगान कॅट विथ हिम. ते येताना आपल्या सोबत एक अफगान कॅट म्हणजे मांजर घेऊन आले आणि दिसायला कशी आहे? प्लम म्हणजे ती अशी जाडी-जुडी छान अशी गुबगुबीत सुंदर आहे. आणि बघा ते येत असतानाच त्यांना रस्त्यामध्ये कोण मिळाले? एक नीलरतन नावाचे व्यक्ती मिळाले रस्त्याने जाता-जाता. त्यांची भेट कोणाशी होते? नीलरतनशी होते. तर आता आपल्याला हे बघायचं आहे, की नीलरतन म्हणजे हे जे कॅरेक्टर दिसते, की हे जेव्हा परत रस्त्याने जात होते चतुर्भुज बाबू, तर त्यांना रस्त्यात कोण भेटतो? नीलरतन भेटतो. आता आपण नीलरतन आणि चतुर्भुज बाबू मधला काय बघूया? कम्युनिकेशन बघूया. बघा, "हेल्लो देअर" म्हणजे आता हे नीलरतन आहेत. यांचं जे सेंटेन्स आहे बघा, "हेल्लो देअर चतुर चतुर बाबू, व्हेन डिड यू अराइव्ह?" बघा, "हेल्लो देअर चतुर्भुज बाबू" म्हणजे नमस्कार चतुर्भुज बाबू, "व्हेन डिड यू अराईव्ह" म्हणजे तुम्ही कधी आलात? असा प्रश्न विचारला आपल्याला जर असं येताना दिसलं गावावरून किंवा खूप दिवस नसेल गावात, तर आपण विचारतो ना, हाऊ आर यू? व्हेन डिड यू अराईव्ह? म्हणजे तुम्ही केव्हा आलात? बघा असा प्रश्न विचारला त्यांनी. आता बघूया, डायरेक्टली आफ्टर द MA एक्झाम वर ओव्हर आय आणि आपल्याला डॅश दिसतंय. म्हणजे हा जो सेंटेन्स आहे, चतुर्भुज बाबूला याच्या पुढेही बोलायचं होतं, पण नीलरतननी त्यांना बोलू दिलं नाही. त्यांना तिथेच थांबवलं. बघा काय दिलेलं आहे, डायरेक्टली आफ्टर द MA एक्झाम वर ओव्हर म्हणजे काय झालं? डायरेक्टली म्हणजे मी काय झालेलं आहे, आफ्टर द MA एक्झाम वर ओव्हर म्हणजे काय? माझी MAची एक्झाम संपली आणि डायरेक्टली मी इकडे झालो. आणि बघा ते पुढे बोलतात, आय असं बोलतात. पण त्यांना जे नीलरतन आहे ते काय आहे? ते त्यांना बोलूच देत नाही. यू गॉट अ फाईन कॅट देअर." म्हणजे अरे बापरे! किती छान. "यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर." म्हणजे तुम्हाला ते एक छान सुंदर अशी कॅट मिळालेली आहे. तुमच्या हातात अशी सुंदर अशी कॅट आहे. तुम्हाला छान कॅट मिळालेली आहे. आता बघा ह्या दोघांच्या कम्युनिकेशनमध्ये काय तफावत दिसते आहे, की हे जे नीलरतन आहेत यांना कॅट विषयी जाणून घ्यायचं आहे. त्यांना ती कॅट खूप आवडलेली आहे आणि चतुर्भुज बाबू आहे यांना त्यांच्या परीक्षेविषयी आणि ते MAची परीक्षा पास कसे झाले, पेपर किती कठीण झाले, तर त्यांना
परीक्षेविषयी आणि त्यांनी जे अचीव्ह केलेलं आहे, जी डिग्री अचीव्ह केलेली आहे एम-एची त्याबद्दल बोलायचं आहे. पण ते बोलताना हे जे नीलरतन आहेत त्यांना मध्येच थांबवतात. त्यांना त्यांचं सेंटेन्स सुद्धा कंप्लीट करू देत नाहीत. दोघांची भेट झाल्यावर नीलरतननी काय विचारलं, की "अरे तुम्ही कधी आलात?" त्याच्यावर उत्तर दिलं, की "डायरेक्टली म्हणजे आफ्टर एम-एची एक्झाम संपली आणि मी इकडेच आलो." त्याच्यानंतर त्यांनी विचारलं, की "अरे तुमच्या हातात किती सुंदर कॅट आहे." तर बघा आता कॅटचं विचारलं तर त्यांनी कॅटचं उत्तर नाही तर त्यांनी दुसरं ॲन्सर दिलं. कारण त्यांना त्यांच्या एम-एच्या एक्झामबद्दल सांगायचं आहे. "धिस इयर द एक्झाम वर व्हेरी" म्हणजे बघा हा सेंटेन्स इन्कम्प्लीट आहे. पूर्ण झाला नाही. तर यांना सांगायचं असेल, की "धिस इयर द एक्झाम वर व्हेरी टफ" वगैरे असं सांगायचं असेल. पण नीलरतन बाबूंनी त्यांना काय पूर्ण सेंटेन्स बोलूच दिलं नाही आणि ते मध्येच त्यांना इंटरप्ट केलं, थांबवलं आणि ते म्हणाले, "टेल मी वेअर डिड यू फाइंड द कॅट?" म्हणजे तुम्ही मला सांगा, "वेअर डिड यू फाइंड द कॅट?" म्हणजे हे जी कॅट आहे, ही जी मांजर आहे, तुम्हाला कुठून मिळाली आहे? म्हणजे कुठे सापडली तुम्हाला? ही मांजर कुठून मिळालेली आहे? बघा, आता मग त्याच्यावर काय उत्तर देतो चतुर्भुज बाबू? बॉट इट. बॉट म्हणजे मुलांनो खरेदी करणे. B-O-U-G-S-T बॉट म्हणजे काय? खरेदी करणे. तर ते काय सांगतात, ही जी कॅट आहे, ती मी खरेदी केलेली आहे. द सब्जेक्ट्स आय वुल्ड ऑफर्ड. आता बघा, हे नीलरतन कॅटविषयी विचारतात आणि यांनी शॉर्टकटमध्ये उत्तर दिलं, की ठीक आहे, बॉट इट. मी ही कॅट विकत घेतलेली आहे. परत ते त्यांच्या एम-एच्या एक्झामविषयी त्यांनी म्हणजे सांगतात, द सब्जेक्ट्स आय ऑफर्ड म्हणजे जे मी विषय घेतले होते ते. तर बघा, आपल्याला इथे डॅश आहे म्हणजे हा सेंटेन्स कंप्लीट नाही झालेला आहे. म्हणजे जे ते नीलरतन आहेत, ते त्यांना पूर्ण सेंटेन्सच बोलू देत नाही. मध्येच इंटरप्ट करून थांबतात. तर बघा यांना सांगायचं होतं, की आय ऑफर्ड मी कुठले-कुठले सब्जेक्ट घेतले हे त्यांना सांगायचं होतं. सांगू दिलं नाही. इंटरप्ट करून त्यांनी काय केलं, त्यांना थांबवलं. आता बघा ते विचारतात, या माणसाला कॅटविषयी बोलण्यात इंटरेस्ट आहे आणि चतुर्भुज बाबूला त्यांना वाटतं, की त्यांना एक्झामविषयी विचारावं. तर दोघांचे जे माइंड थॉट्स आहेत ते मुलांनो काय आहेत, वेगवेगळे आहेत. हाऊ मच डिड यू पे फॉर इट? म्हणजे ते म्हणतात नीलरतन, की तुम्ही जी ही कॅट घेतलेली आहे, हाऊ मच डिड यू पे फॉर इट? ह्याच्यासाठी तुम्ही किती पैसे खर्च केलेत? म्हणजे कितीला मिळाली तुम्हाला ही कॅट? आता बघा, आय डोंट रिमेंबर. नीलरतन बाबू, हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम इन अवर विलेज? आता बघा काय म्हणतो हे चतुर्भुज बाबू काय म्हणतात म्हणजे आय डोंट रिमेंबर म्हणजे मी हे कॅट कितीला घेतलेली आहे हे आता मला आठवत नाही. त्याच्यासाठी किती पैसे केले हे पे केले हे मला आठवत नाही. नीलरतन बाबू, हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम इन अवर विलेज? आता बघा यांना एम-एचं सांगायचंय म्हणून ते तेच प्रश्न विचारतात. काय म्हणतात? नीलरतन बाबू, हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम इन अवर विलेज? म्हणजे आपल्या गावामध्ये असं कोणीतरी आहे का, की ज्याने एम-एची परीक्षा पास केलेली आहे, चांगल्या मार्कांनी एम-एची परीक्षा पास केलेली आहे, असं आपल्या गावामध्ये कोणी आहे का? बघा यावर काय उत्तर देतात, "ओह! लॉट्स ऑफ देम." नीलरतन बाबू म्हणतात, "ओह! लॉट्स ऑफ देम." की एम-ए पास करणारे असे आपल्या गावामध्ये काय आहेत, खूप सारे लोकं आहेत. तुम्हाला खूप सारे लोकं सापडतील. बट यू वॉन्ट सी अ कॅट लाइक दॅट इन धिस पार्ट. ते म्हणतात, की एम-ए केलेले लोकं तुम्हाला आपल्या गावात, आपल्या व्हिलेजमध्ये भरपूर सापडतील. परंतु यू वोंट सी अ कॅट लाइक दॅट इन धिस पार्ट्स. पण ही तुमच्या हातामध्ये जी कॅट आहे, अशी कॅट तुम्हाला बट यू वोंट सी अ कॅट म्हणजे अशा प्रकारची कॅट लाइक दॅट इन धिस पार्ट म्हणजे आपल्या भागात किंवा आपल्या एरियात तुम्हाला या प्रकारची कॅट कुठेही सापडणार नाही. तर बघा इथे असं मिश्किल असं बोललेलं गेलेलं आहे, की "ओह लॉट्स ऑफ देम." एम-ए सापडले एम-ए पास झालेले चांगल्या मार्कांनी तुम्हाला भरपूर सापडतील. परंतु यू वोंट सी अ कॅट लाइक दॅट इन धिस पार्ट. पण अशा प्रकारची जी सुंदर अशी गुबगुबीत कॅट आहे तुम्हाला आपल्या एरियात कुठे पण बघायला मिळणार नाही. तर यांना कॅट विषयी जाणून घ्यायचं आहे आणि यांना त्यांच्या एम-एच्या एक्झाम विषयी सांगायचं आहे. टू हिमसेल्फ कन्फाउंड हिम, ही कान्ट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. टू हिमसेल्फ कन्फाउंड हिम. आता हे जे नीलरतन आहेत, हे जे गृहस्थ आहेत, त्यांना नेहमी कशाविषयी विचारतात, की त्यांच्या कॅटविषयी विचारतात आणि चतुर्भुज बाबूच्या एक्स्पेक्टेशन आहे, की त्यांनी त्यांच्या एक्झामबद्दल विचारावं. त्यांनी किती मार्क्स घेतले, त्यांचे कोणते सब्जेक्ट होते, त्यांना किती मार्क्स मिळाले, हे त्यांना विचारायला पाहिजे. हे चतुर्भुज बाबूचे एक्स्पेक्टेशन आहे. हो आहे.
आणि तसं होत नसल्यामुळे कन्फाउंड हिम म्हणजे ते स्वतःवरच असे ते चिडचिड करत होते, रागावलेले. कन्फाउंड हिम म्हणजे असं चिडचिड करणे, रागावून बोलणे. म्हणजे स्वतःवरच असं रागावून बोलणे असे. ही कान्ट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. म्हणजे चतुर्भुज बाबू म्हणतात, ही कान्ट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. ते म्हणतात, की यांना माझ्या परीक्षेविषयी, एम-ए विषयी काहीच घेणं-देणं नाहीये. बट द कॅट, त्यांना फक्त कॅट विषयीच विचारपूस करायची, की कॅट कुठून आणली, काय आली, कितीला झाली. पण त्यांना माझ्या परीक्षेविषयी, मी एवढी मेहनत करून परीक्षा पास होऊन आलेलो आहे, शहरातून आलेलो आहे, कोणते सब्जेक्ट घेतले हे न विचारता ते काय नुसतं कॅटबद्दल विचारतात. तर या गोष्टीचा चतुर्भुज बाबूंना काय येतो? राग येतो. आणि ते स्वतःवर असं चिडून स्वतःशीच असं पुटपुटतात. परत काय म्हणतात, आय डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय एम-ए. आय डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय एम-ए. म्हणजे त्यांना असं वाटते, की या माणसाला फक्त त्या कॅट विषयी आहे. इट डझंट सीम्स टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड एम-ए. म्हणजे मी एवढं एम-ए पास करून आलेलं आहे, बट इट डझंट सीम टू मॅटर दॅट. पण त्यांना ह्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. म्हणजे नील रतनविषयी ते बोलतात, की मी एवढं एम-ए पास करून आलेलो आहे, जस्ट आत्ताच परतलेलो आहे. पण या माणसाला मी एवढं मेहनत केली, एम-ए पास केलं, याच्याविषयी काहीही घेणं-देणं नाही. त्यांना फक्त कॅट विषयीच म्हणजे जाणून घ्यायचं आहे, की कॅट कुठून आणली, काय आणली वगैरे. तर बघा एवढ्यात काय होतं, म्हणजे दुसरं सीन चालू होतं आणि एवढ्यात काय होतं, की त्या गावचे जे जमीनदार होतात, म्हणजे थर्ड कॅरेक्टरची इथे एंट्री होते. हे बघा पहिला कॅरेक्टर काय आहे? चतुर्भुज बाबू, दुसरा आहे नील रतन आणि तिसरं आहे, की हे जे त्या गावचे जे जमीनदार आहेत, ते त्याच रस्त्याने जात असतात आणि ते मग रस्त्यात थांबतात आणि चतुर्भुज बाबूशी बोलायला लागतात. बघा जमीनदार काय म्हणतात, चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डूइंग इन कॅलकत्ता ऑल द टाईम?" ते म्हणतात, की चतुर्भुज, "ओह चतुर्भुज, किती दिवसांनी दिसलात वगैरे. व्हॉट हॅव यू बीन डूइंग इन कॅलकत्ता ऑल धिस टाईम?" म्हणजे तुम्ही इतक्या दिवसापासून कॅलकत्ताला होते, कलकत्ता या सिटीत होते, तर तुम्ही काय करत होते? असा प्रश्न कोणी विचारला. ह्या जमीनदाराने चतुर्भुज बाबूला विचारला, की "तुम्ही एवढ्या दिवस कलकत्त्याला होते, तर तुम्ही काय करत होते?" "आय हॅव जस्ट फिनिश्ड माय एम-ए सर." तर बघा चतुर्भुज बाबू काय आन्सर देतात, की "आय हॅव जस्ट फिनिश्ड माय एम-ए सर." म्हणजे ते रिस्पेक्टनी बोलतात. आता जमीनदार आहे, गावातला रिस्पेक्टेड पर्सन आहे, त्यामुळे ते रिस्पेक्टफुली त्यांना उत्तरं देतात. काय म्हणतात, "आय हॅव जस्ट फिनिश्ड माय एम-ए सर." म्हणजे मी आत्ताच काय केलेलं आहे, माझा एम-ए कंप्लीट करून मी गावी परतलेलो आहे. आता बघा, "ओह! धिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर, आय मस्ट से." तर बघा जमीनदारांचं पण लक्ष, त्यांनी सांगितलं, की मी एम-ए पास करून आलेलो आहे. पण जमीनदाराने पण एम-ए विषयी कुठलेच प्रश्न विचारलेले नाही त्यांना, की किती मार्क्स मिळाले, कोणते सब्जेक्ट होते, अशी काहीही विचारपूस केली नाही. तर यामुळेच काय होते, चतुर्भुज बाबूची चिडचिड होते आणि सगळेजण काय असतात, जोही त्यांना भेटतो त्यांच्या हातात जी अफगाण कॅट आहे तिच्याविषयीच प्रश्न विचारतात. तर बघा काय विचारतात, "ओह! धिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर." स्टनर म्हणजे काय मुलांनो? सुंदर, ब्युटिफुल. स्टनर म्हणजे काय? सुंदर. "ओह! धिस कॅट ऑफ युअर्स, ही तुझी कॅट आहे, इज अ स्टनर." म्हणजे तुझ्या जवळची जी कॅट आहे ती खूप सुंदर आहे. "आय मस्ट से." म्हणजे मी खरंच सांगतोय, की ही जी कॅट आहे तुझ्या हातात ती काय आहे? खूप सुंदर आहे. म्हणजे आपण बघितलं, की जमीनदाराने सुद्धा कशाविषयी विचारलं? कॅटविषयी विचारलं. चतुर्भुज बाबूची कुठलीही चौकशी केली नाही. "व्हाय डोंट यू ड्रॉप ऑफ माय प्लेस विथ युअर कॅट समटाईम इन धिस इव्हनिंग." तर काय म्हणतात हे जे जमीनदार आहेत काय म्हणतात? "व्हाय डोंट यू ड्रॉप ड्रॉप म्हणजे काय मुलांना? सोडणे. "व्हाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट समटाईम धिस इव्हनिंग." तर ते म्हणतात, की संध्याकाळी तू काही वेळेसाठी ही जी कॅट आहे, तुझी मांजर माझ्याकडे सोडशील का? माझ्याकडे घेऊन येशील का? ड्रॉप करशील का? द बॉयज वुड बी डिलाइटेड. डिलाइटेड म्हणजेच काय मुलांनो? आनंदी होणे. वुड बी डिलाइटेड म्हणजे आनंदी होणे. द बॉयज म्हणजे मुलं. तर हे ते म्हणतात, की तू "व्हाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट समटाईम धिस इव्हनिंग." म्हणजे तो "व्हाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस." म्हणजे ही जी विथ युअर कॅट समटाईम्स धिस इव्हनिंग म्हणजे या संध्याकाळी तू काही वेळासाठी ही जी कॅट आहे, तू माझ्याकडे ड्रॉप करशील का? सोडशील का? आता जमीनदारांना काय आहेत? मुलं आहेत. द बॉयज वुड बी डिलाइटेड. तर त्या ही कॅट पाहून जी माझी मुलं आहेत, ती काय होतील? आनंदित होतील. डिलाइटेड म्हणजे आनंदी असणे. तर बघा आता याच्यावर चतुर्भुज बाबू काय उत्तर देतात?
ऑफकोर्स आय क्वाईट अंडरस्टँड. ते म्हणतात, की "का नाही? मी खरंच सोडून देईल." आय क्वाईट अंडरस्टँड म्हणजे मी ही जी गोष्ट आहे ती समजू शकतो. बघा, दे हॅव्हंट सीन मी फॉर अ लाँग टाईम. म्हणजे आता चतुर्भुज बाबूचं म्हणणं आहे, की ठीक आहे, ऑफकोर्स हे समजण्यासारखी गोष्ट आहे, की मला पण तुमच्या मुलांशी भेटून खूप दिवस झालेले आहेत. दे हॅव्हंट सीन मी म्हणजे चतुर्भुज बाबू म्हणतो, दे हॅव्हंट सीन मी म्हणजे तुमच्या मुलांनी सुद्धा मला खूप दिवसापासून बघितलेलं नाहीये फॉर अ लाँग टाईम. म्हणजे तुमच्या मुलांनी सुद्धा मला बऱ्याच काळापासून बघितलेलं नाहीये. येस, आय सपोज सो, बट व्हॉट आय मीन इज इव्हन इफ यू कांट कम युअरसेल्फ, सेंड बेनी राउंड विथ द कॅट. आय वॉन्ट द बॉयज टू सी इट. ते म्हणतात की येस, ठीक आहे. आय सपोज सो म्हणजे कदाचित असं. बट व्हॉट अ मीन इज बट व्हॉट आय मीन इट म्हणजे मला असं म्हणायचंय, इवन इफ यू कांट कम युअरसेल्फ, जरी तू स्वतः येऊ शकला नाही, सेंड बेनी. आता बघा हा बेनी कोण आहे? हा चौथा कॅरेक्टर आहे. तर बेनी बाबूकडे काम करणारा काय आहे? एक नौकर आहे. तर काय दिलेलं आहे? सेंड बेनी राउंड विथ द कॅट. म्हणजे तू बेनी सोबत त्या कॅटला चक्कर मारायला पाठवू शकतो. आय वॉन्ट द बॉयज टू सी इट. तू बेनी सोबत एक चक्कर मारायला जरी पाठवला, कॅट कॅट बेनी सोबत पाठवला माझ्या घरी तरी चालेल. आय वॉन्ट द बॉयज टू सी इट म्हणजे मला माझ्या मुलांना दाखवता येईल. तर बघा हे जे जमीनदार आहे ते इनडायरेक्टली त्याला चतुर्भुज बाबूशी आणि त्यांच्या डिग्रीशी त्यांना काहीही घेणं देणं नाहीये. त्यांना कॅट आवडलेली आहे आणि जी ती कॅट आहे ती त्यांच्या मुलांना दाखवायची आहे. तर ते म्हणतात, की तुम्ही नाही आले तरी चालेल, नो प्रॉब्लेम. बट तुमच्याकडे जो बेनी आहे, म्हणजे जो नोकर आहे, जो गडी आहे, त्याच्याकडे तुम्ही जरी एक चक्कर, एक राउंड मारला, म्हणजे कॅट त्याच्यासोबत जरी पाठवली ते चालेल. आय वॉन्ट टू आय वॉन्ट आय वॉन्ट द बॉयज टू सी इट म्हणजे मी माझ्या मुलांना दाखवेल. म्हणजे आपण हे बघितलं, की चतुर्भुज बाबूंना त्यांच्या डिग्रीविषयी सांगायचं आहे, पण नो वन इंटरेस्टेड. म्हणजे नो वन इंटरेस्टेड म्हणजे कोणालाही त्यांच्या डिग्रीविषयी घेणं-देणं नाहीये. त्यांच्या हातामध्ये जी कॅट आहे, त्यांना त्यांच्याविषयीच घेणं-देणं आहे. तर बघा, आता ते जमीनदार गेलेले आहेत आणि आता बघा कोणतरी म्हणजे पर्सन आलेला आहे. आता बघू काय म्हणतात ते. हाऊ आर यू माय बॉय? म्हणजे त्याचे ते काका आहेत, अंकल आहेत आणि त्याचे काका त्याला रस्त्यात भेटतात, म्हणतात, हाऊ आर यू माय बॉय? म्हणजे ते विचारतात चतुर्भुज बाबूला, की तुम्ही कसे आहात? तू कसा आहेस माझ्या मुला? बीन अवे अ लाँग टाईम हॅव्हंट यू? बीन अवे अ लाँग टाईम हॅव्हंट यू? म्हणजे आता आपण खूप दिवस झालेले आहेत, आपण एकमेकांशी भेटलेलो भेटलेलो नाहीत. म्हणजे खूप दिवस झालेले आहेत, खूप वेळ झालेला आहे, की आपण भेटलेलो नाही. बघा त्यावर चतुर्भुज बाबू म्हणतात, दॅट्स राइट म्हणजे तुम्ही बोलताय ते अगदी खरोखर आहे. देअर वर सो मेनी एक्झामिनेशन. ते म्हणतात, की या लाँग पिरियडमध्ये, या लाँग काळात आपली भेट याच्यासाठी होऊ शकले नाही. कारण या पिरियडमध्ये देअर वेअर सो मेनी एक्झामिनेशन. या काळामध्ये काय होत्या, माझ्या खूप साऱ्या परीक्षा होत्या आणि मी माझ्या परीक्षेमध्ये बिझी होतो. तर बघा एक्झामिनेशन नंतर पण डॅश दिसते आहे म्हणजे त्यांचा जे सेंटेन्स आहे चतुर्भुज बाबूचा, तो कंप्लीट झालेला नाही. पुढे त्यांना बोलायचं आहे आणि परत त्याचे जे अंकल आहेत ते त्यांचं लक्ष पण त्याच्या सांगण्यापेक्षा कुठे जातोय, त्यांचं लक्ष त्या कॅटकडेच जाते आहे आणि बघा ते पण कॅट विषयीच विचारतात. "धिस कॅट ऑफ युअर्स?" बघा विचारतात, "ही तुझी कॅट आहे? म्हणजे ही तुझी मांजर आहे का?" फ्युरियसली. फ्युरियसली म्हणजेच काय मुलांनो? रागाने. फ्युरियस असणे म्हणजे रागाने. फ्युरियसली. फ्युरियसली म्हणजे तो रागाने म्हणतो, "आय एम गोइंग होम." आता त्याला असं वाटलं, की हे पण कॅटविषयी विचारतात. माझ्या परीक्षेविषयी किंवा माझ्या एम-ए विषयी कोणालाही घेणं-देणं नाही. म्हणून तो फ्युरियसली म्हणजे चतुर्भुज बाबू थोडेसे रागावले आणि काय म्हणतात, आय एम गोइंग होम. आता मी घरी चाललोय, अबाउट टू लिव्ह. आता मला जाऊ द्या आणि ते जायला निघाले. असं म्हटलं, आय एम गोइंग नाऊ. आता मला घरी जायचं आहे. हे वेट अ मिनिट. धिस कॅट ते पुन्हा विचारतात, "वेट अ मिनिट," की थोडा वेळ थांब. मला काय करायचंय, तुला या कॅट विषयी प्रश्न विचारायचा आहे. "नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू." ते म्हणजे ह्या अंकलनी त्याला थांबायला सांगितलं. "वेट अ मिनिट," थोडा वेळ थांब, मग नंतर जा. "नो सर." आता त्याच्यावर चतुर्भुज बाबू काय म्हणतात, "नो, नाही मला थांबता येणार नाही. आय हॅव गॉट वर्क टू डू." की मला माझी कामं आहेत, ती कामं करायची आहेत आणि त्याच्यामुळे काय आहे, मला घरी जायचं आहे.